इथे काय होणे ही जगप्रसिद्ध झालेली पुण्याची म्हण आपण ऐकलीच असेल। या म्हणीला साजेल असा आता एक नवा विक्रम पुण्याने केला, तो म्हणजे वाहतूक कोंडीमध्ये पुण्याचा जगात लागलेला 7वा क्रमांक। वाहतूक कोंडीला सोनेरी कड दिली आहे ती पुण्यात चालू असलेल्या रस्त्यांच्या खोदकामांनी। सध्या पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणापासून संपूर्ण पुणे शहरांमध्ये विविध कामांच्या नावाखाली संपूर्ण पुण्याचे खोदकाम करून ठेवल्याचे समोर येते। याच खोदकामांचा वाहतूक कोंडीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान आपल्याला पाहायला मिळते। पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या डेक्कन PMPML या ठिकाणी देखील गेल्या अनेक महिन्यांपासून चालू असलेल्या कामाने मोठ्या प्रमाणात नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे। आमचे अनेक हेल्प रायडर रस्त्यावरती ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या ॲम्ब्युलन्सला मार्ग देत असतात। ते करत असताना पुणे शहराची जी आता ट्रॅफिक समस्या आहे ती फार अवघड परिस्थिती झाली आहे। आता हा डेक्कन भाग आहे, हा डेक्कन सारख्या भागामध्ये गेले 3 महिने या पाईपलाईनचं काम चालू आहे। पण हे पाईपलाईनचं काम होत असताना पहिला यांनी रस्ता केला आणि रस्ता केल्यानंतर पाईपलाईनसाठी खोदलेलं आहे। तुम्ही ह्याच्या पुढे गेले तर मेट्रोचं काम चालू आहे। त्यामुळे पुणेकरांना ट्रॅफिकच्या समस्येला जावं लागते। अनेक पुणेकर इमानदारीने कर भरतात, पण ते सगळा कर यांच्या उलट म्हणजे अनियोजित काम, इंजिनियर असू IAS ऑफिसर असू यांच्या अनियोजनामुळं ते पैसे खड्ड्यात जातात। आणि पहिला रस्ता करायच्या अगोदर खालच्या जे सोयीसुविधा आहेत म्हणजे पाण्याची लाईन झाल्या, ड्रेनेज लाईन झाल्या, केबल झाल्या, ह्या त्यांनी करणे गरजेचं आहे। तर हे पहिले रस्ता करून नंतर ड्रेनेज लाईन करतात। माझ्यासारख्या सामान्य पुणेकरांना हे कळतं, मग हे सुशिक्षित असलेले इंजिनियर IAS ऑफिसरला कळत का नाही, हा आमच्या पुणेकरांचा त्यांना प्रश्न आहे। हा बसस्टॉप तुम्ही बघत असाल, इथं रोज हजारो बस या मार्गाने जात असतात। डेक्कन हा मुख्य भाग आहे। हा भाग असताना या ठिकाणी गेले 3 महिने काम चालू आहे या रस्त्याचं, आणि त्याच्यानंतर पुढं पण मेट्रोचं काम चालू आहे। त्यामुळे इथं अनेक नागरिकांना समस्येला सामोरं जावं लागतं। आणि आता ह्या वेळेला पण ट्रॅफिक आहे, संध्याकाळी तर फार वाईट परिस्थिती होती। भिडे पुलालगत असणाऱ्या झेड ब्रिज खाली देखील गेल्या अनेक महिन्यांपासून चालू असलेल्या कामामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे। तर साधारण 9 महिने उलटून देखील पाईपलाईनचे काम आजही चालूच आहे। मी एक पुणेकर, आज हे डेक्कन झेड ब्रिज इथनं माझं रोज जाणं येणं असतं। आज गेले मी पाहतोय 8-9 महिने आलं रस्त्याचं काम चालू आहे। आज सगळं सरकारबरोबर सगळं स्थिर असताना पण काय आज इथनं रस्त्याचं काम का होत नाही आहे? प्रशासन आपलं सगळं व्यवस्थित आहे। कमीत आज इथनं तुम्ही पाहताय रोज 1-2 गाड्यांचा ॲक्सिडेंट होतात। ते कसं आहे, मग का रस्त्याचं काम का थांबवलं आहे? मला हे तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे। मी सामान्य पुणेकर नागरिक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो, का थांबलं हे काम? पुण्यातील सिंहगड रोड हा एक महत्त्वपूर्ण रोड मानला जातो। या सिंहगड रोडवर देखील गेले अनेक महिने रस्त्याचं काम चालू असल्याने वाहतूक कोंडी होत असून बहुतांश वाहने फुटपाथवरूनच जातात, किंबहुना मुख्य सिंहगड रोडमध्येच खड्डा पडलाय। सिंहगड रोडवर चालू असणाऱ्या या कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि अपघात होत आहेत। आमच्या इथं आता पु ल देशपांडे गार्डनच्या समोर आणि दत्तवाडीच्या ह्या कॉर्नरला पाण्याची लाईनीचं काम चाललं आहे सध्या सिंहगड रोडचं। तर ते रोडचं काम आता किती दिवसापासून चाललं आहे, कमीत कमी 8-9 महिने होत आले, आणि आता तो अर्धा टप्पा झालेला आहे, थोडंसं राहिलेलं आहे बाकी। हे पूर्ण झाल्यावर ते पूर्ण करणार आहेत। पण इथं काय होतं, या रोडला जे आता काम चाललं आहे इथं गाड्या एकदम एकसंगती आल्या की काहीतरी गडबड होते, गोंधळ होतो, आणि मग आहे ना एकमेकाला त्या गाड्या घातल्या की काहीतरी रोज एखादा तरी ॲक्सिडेंट इथं होतोच। त्याच्यामुळं मग लोकांना अडचणी येतात किंवा काहीतरी खटखटी झगडे वगैरे होतात। बाकी अजून इथं म्हणजे आता हे काम कधी पूर्ण करतात हे काय समजत नाही, पुढचा अजून किती महिने काम चालतं इथे। असाच काहीसा प्रकार संपूर्ण पुणे शहरात चालू असून गणेश खिंड रोड सारखा मुख्य रोड, कसबा पेठ रोड, मुख्य पुणे गावठाण, सदाशिव पेठ या ठिकाणी देखील रस्ता खोदून ठेवण्यात आला असून पुण्याच्या वाहतूक कोंडीमध्ये भर घालायचं काम पुण्याच्या रस्ता खोदकामाने केलंय। रस्तेच नाही तर छोटे मोठे सर्व्हिस रोड देखील यापासून वगळण्यात आलेले नाही। वाहतूक कोंडीने आधीच नागरिक त्रस्त झाले असून त्यात भर टाकण्याचे काम पुण्याच्या खोदकाम करून ठेवलेल्या रस्त्यांनी केले। पुण्याच्या जगात वाहतूक कोंडीमध्ये 7वा क्रमांक लावण्यामध्ये पुण्याचा खोदून ठेवलेल्या रस्त्यांचा देखील मोठ्या प्रमाणात हातभार असल्याचं चित्र समोर येते।